त्यावेळी त्या संध्याकाळी आपली मुलगी अजून कशी आली नाही हे पाहण्यासाठी भगतसिंगांची मावशी कुठे गेली तर त्या जालियनवाला बागमध्ये गेली, पाहायला गेले. प्रत्येक याच्यामध्ये पाहायची, लोकांना पाहायची, सगळ्याचे गोळ्या लागून मृत्युमुखी पडलेले काही विवळत असताना दिसत होते. आणि त्यावेळेस तिथं ती गेली आणि पाहितलं की प्रत्येकाला विचारायचं की माझी मुलगी दिसली का, हे का नाही, माझी मुलगी दिसली का, तर ते सांगायचे काय की दिसलीच नाही, हे का नाही. प्रत्येक म्हणजे जे ओळखीचे असतात. आणि एक 5-6 वर्षाचा एक मुलगा शेवटचा श्वास घेत असताना दिसत होता आणि त्याचे वडील शेजारी होते. आणि ते वडील म्हणाले की माझा जो मुलगा आहे त्याला तुम्ही घरी घेऊन जाताल का. तर ते पाहितलं तर त्यांनी पाहितलं की मुलगा आता निश्चित मृत्यू पडलेला आहे. तरी त्यांनी सांगितलं की मी तुमच्या मुलाला घेऊन जाते. आणि एवढं पाहते तर आपली ती मुलगी आहे का ना, तीही काय झालेली असते, मृतपान पडलेली असते. आणि शेवटचं म्हणजे मरणाच्या शेवटच्या अगोदर ती फक्त म्हणत असते की मला पाणी पाहिजे, ठीक आहे नाही, थोडंसं पाणी. आणि जे अमृतसरमधली जालियनवाला बाग तुम्ही पहा, म्हणजे कधी मोठे झाला तर जरूर जा, एकदा तरी पाहायला जा. अशी मोठी चांगली बाग आहे. आणि त्या बागेमध्ये 2-4 असे मोठे मोठे विहिरी आहेत, आहे की नाही. आणि त्या एका विहिरीचं नाव मोत का कुवा म्हणून असं नाव आहे. तर त्या विहिरीपाशी जाते तर इतके त्याच्यात अशी मेलेली मृत माणसं पडलेली असतात, पण पाणी घेता येण्यासाठी सुद्धा पाणी नसतं, म्हणजे जागा नसते. त्या पुन्हा येतात, पाहतात तर मुलीला पाणी देऊ शकले नाहीत, आहे की नाही. पण ती मनात एक भावना असते की आपल्या मुलीने नाही का, आपल्या ज्या कन्येने पाठ न दाखवता आपल्या ज्या गोळ्या होत्या त्या छातीवर झेलल्या होत्या, आहे की नाही. ह्या गोष्टीतनं प्रेरणा घेऊन, आहे की नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जे भगतसिंग आहेत त्या जालियनवाला बागमध्ये गेले. जिथं जिथं ज्यांनी माती म्हणजे रक्त पडलं होतं तिथली माती गोळा केली आणि ती माती घरी आणली, आपल्या घरी ठेवली. वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या आणल्या, त्याच्यावर ठेवल्या आणि त्याची एक म्हणजे ती पुडकी बांधून ठेवली. आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी ह्या देशासाठी उपयोगी येणार नाही, आहे की नाही, आणि मी अजन्म कायलाही अविवाहित राहील, आहे की नाही, देश सेवेसाठी करेल, मरेपर्यंत मी देश सेवा करेल. ही देश सेवा हे आपल्याला भगतसिंग राजगुरू सारखे लोक सांगतात, आहे की नाही. हे स्वातंत्र्याच्या गोष्टी असतात. तसंच आपण पाहतो की एक आपण आपल्या स्वतःवर प्रेम करत असताना दुसऱ्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे, त्यावेळेस स्वातंत्र्य असतं. कारण फक्त आपण आपल्यावर प्रेम करतो, लोक स्वतःच्या बद्दल विचार करतात. ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या ठिकाणी आपल्याला पाहतो आणि आपला विचार करतो त्यावेळेस त्याला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करतो, आहे की नाही. प्रत्येकाला एक स्वातंत्र्य असतं, आपल्या घटनेत दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य पहा, आपण एखादा प्राणी जरी पाळला तरी त्याच्यावर आपण त्याला तेवढंच प्रेम दिलं पाहिजे जेवढं आपण मुलाला देतो. एक अशीच गोष्ट आहे, तिबेटियन मर्फी नावाचा एक कुत्रा होता आणि त्या कुत्र्याला त्याचा मालक इतका जवळ फार सांभाळत होता, आहे की नाही. आणि आपण पाहतो त्या सांभाळत असताना त्या कुत्र्याबद्दल, आणि तो कुत्रा हळूहळू तो म्हणजे तिबेटियन मर्फी जो काय असतो 70 ते 80 किलो, जो मोठा झाल्यानंतर 70 ते 80 किलो वजनाचा होतो, आहे की नाही, उंच होतो. आणि असा हा कुत्रा त्यांनी पाळल्यानंतर नाही का, तो एक दिवशी त्या मालकाला म्हणजे जाताना येताना नाही का तो सोडायला जायचा, आणायला जायचा, इतकं त्याच्या मालकाबद्दल प्रत्येकाच्या बद्दल त्याच्या म्हणजे घरातले जे माणसं होते त्याच्याबद्दल प्रेम असायचं. एक दिवशी काय झालं तर तो मालक आपलं सकाळी लवकर काम उरकून ऑफिसला निघाला होता आणि तो तिबेटियन मर्फी काय करायचा, सारखा त्यांच्या पायामध्ये किंवा त्यांची पायओढ अमुक कर असं करत होता. आणि त्यावेळेस काय केलं की हा कुत्रा सारखा आपल्या आडाआड येतोय. त्यांनी त्या कुत्र्याला काय केलं, एका पिंजऱ्यामध्ये बंद करून टाकलं आणि आपलं काम उरकलं. आता फक्त तो तिबेटियन मर्फी काय करत होता, भुंकतच होता, आहे की नाही. आणि भुंकण्यामुळे ते म्हणले की आता तो त्रास देत नाही, भुंकू द्या. आणि त्यांनी सगळं आपलं उरकलं आणि आपल्या इमारतीच्या जिन्यामध्ये आले. जिन्यामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं की आता आपण लिफ्टने खाली जायचं. तोपर्यंत त्यांनी बटन दाबलं, खालनं लिफ्ट वरती येते, तोपर्यंत वाट पाहिली. तोपर्यंत एक जोराचा आवाज आला. पाहतात तर काय, तो तिबेटियन मर्फी आहे का नाही, त्यांनी काय केलं होतं की त्या बिल्डिंगवरनं उडी मारली होती. म्हणजे तेवढा पिंजरा तोडून सुद्धा तो खाली पडला. आणि पडल्यानंतर आपण पाहतो की त्या मालकाने त्या पाहितलं की कुत्रा तर पडलेला आहे. आता भावना निर्माण होती की जो वाचला तो वाचला, पाहू आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. म्हणून त्यांनी त्याला काय केलं, डॉक्टरकडे घेऊन गेले. पण डॉक्टर म्हणाले की याला 10-15 मिनिटापूर्वी जर घेऊन आला असता तर हा तुमचा कुत्रा वाचला असता, आहे की नाही, वाचला असता. तर ते म्हणले की आता तो मृत झाला.
आणि ज्या वेळेस ते घरी आले कुत्र्याची, आता त्या ऑफिसला जाणे शक्य नव्हतं, उशीर झाला होता, जी गाडी न्यायला येते ते घेऊन गेली होती. तर रात्री झाली त्यावेळेस त्यांना एक बातमी कळाली की ज्या गाडीने ते जाणार होते त्या गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झालता आणि सगळे प्रवासी ते जळून मेले होते, है की नाही. तर असे असतात म्हणजे जे भावना असते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना, है की नाही, किंवा कोणताही प्राणी आपण जेव्हा पाळतो त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांना आपल्याबद्दल किती आत्मीयता असते की त्यांना त्याची जाणीव होते. ही जाणीव होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर आपण असंच एक दुसरं उदाहरण आहे की केरळ राज्यामधलं एक उदाहरण आहे की ते दोन मुलं आपल्या गाडीने चालली होती आणि गाडी चालत असताना अचानक एक टेम्पोने काय केलं, त्यांना धडक मारली. दोन्ही मित्र बाजूला रस्त्यावर पडले. त्यातला एक मित्र जरा सावध होता, तो उठला, त्यांनी पाहिलं तर आपला दुसरा मित्र काय करतोय की तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे की नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे, त्याला त्यांनी काय केलं की उचललं, बाजूला नेलं आणि प्रत्येक येणाऱ्या गाडीला हात करत होता की त्याला दवाखान्यात घेऊन चला. कुणी ऐकत नव्हतं. त्यानंतर 2-1 तासानंतर एका माणसाला त्याची दया आली आणि त्या माणसाने काय केलं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच त्याचा तो गतपान झाला होता. असा हा व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोण नसून एक ज्यावेळेस केरळ राज्यामध्ये मोठा महापूर आला होता, है की नाही, बरोबर का नाही, एक मोठा महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये आज जिग्नेश नावाचा मुलगा त्यांनी काय केलं होतं की आपण तर साधारण पोहतो किंवा एखादा मोठा चपळ पोहणारा असतो, पण तो काय करतो एखाद्या नदीत किंवा याच्यात पोहू शकतो. पण ज्या महापुरामध्ये लोक वाहून चालली होती त्या लोकांना वाचवणं, है की नाही, या 16-17